अधिवेशनात आज दोन्ही सभागृहात लक्षवेधी तसंच प्रश्नोत्तर या नियमित कामकाजासोबतच विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल। तसंच मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची लक्षवेधी विधानसभेत मांडली जाणार आहे। विरोधक यावर आक्रमक झालेले पाहायला मिळतील। महायुती सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्टवरून उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलंय। विचारांची दगाबाजी करणाऱ्यांची साथ सोडून 2 वर्ष पूर्ण झाल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, त्याला 2 वर्ष पूर्ण झाली। याचा निषेध म्हणून आसामच्या गुवाहाटीत जाऊन मुंबईतील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कामाख्या देवी मंदिराबाहेर विजय मिरवणूक काढली। ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित खासदारांचे बॅनर घेऊन त्यांनी मिरवणूक काढली। फोटोग्राफीवरून फडणवीसांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढलं जातं। तुम्ही जे चित्र काढलंय त्यांनी जे चित्र काढले ते आणि तुम्ही जे चित्र काढले ते चित्र तुम्ही काढलेलं महाराष्ट्राचं इतकं विदारक चित्र आहे, म्हणूनच तुमचा लोकसभेत पराभव झाला असा पलटवार राऊतांनी केलाय। भाजप नेते आमदार प्रसाद लाड हे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। त्यांनी सायन कोळीवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली। पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढणार असं लाड यांनी म्हटलंय। आमचं सरकार विकासात्मक काम करणारं सरकार आहे अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। तसंच राज्यात कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सरकार कर्ज घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। शेकापचे जयंत पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। जो उमेदवार देईल तो इंडिया आघाडीचा असेल। काँग्रेसचं नाव दिल्लीवरून कळेल ते यावेळी म्हणाले। शिवसेनेला जी मतं मिळाली आहेत ती शेकापची आहेत असा दावाही त्यांनी यावेळी केलाय। खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। निवडणुकांमुळे लहान बहीण भाऊ आटोपताय असा टोला खासदार सुळे यांनी लगावलाय। या योजनेत अनेक त्रुटी आहेत, त्याचा अभ्यास सुरू असल्याचं सांगून सरकारकडून जुमल्यांचा पाऊस अपेक्षित होता अशी टीकाही सुळेंनी केली आहे। राज्यात गृहमंत्रालयाचं काम दुर्दैवी असा आरोप सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केलाय। बीडच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंनी गृहमंत्रालयाला धारेवर धरलाय। राज्याच्या गुन्हेगारीत वाढ झाली आहे, कायदा सुव्यवस्था बिघडली आहे असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केलाय। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम याला विशेष कोर्टानं दिलासा दिलाय। खटल्यादरम्यान तुरुंगात काढलेल्या दिवसांची मोजदाद जन्मठेपेच्या शिक्षेत करण्यात यावी अशी मागणी आरोपी अबू सालेमनं कोर्टाकडे केली होती। कोर्टानं ही मागणी मान्य केली आहे। राजकीय दबावामुळे कार्यालयावर तोडक कारवाई केल्याचं नाशिक महापालिका आयुक्तांनी कबूल केल्याची माहिती वसंत गीते यांनी दिली आहे। ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वसंत गीते यांचं जनसंपर्क कार्यालय हटवलं असलं तरी तिथे असलेल्या शिवसेनेचा बोर्ड मात्र काढण्यात आला नाहीये। बीडच्या मातोरीत झालेली दगडफेक छगन भुजबळांच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केलाय। मातोरीतील दगडफेक नियोजित होती। हाकेंची रॅली 4 वाजता आली आणि ते 8 वाजता का आले असा सवाल करत जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधलाय। लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो झालाय। 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरण भरलं। पर्यटकांनी भुशी डॅमवर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। मावळ मुळशीच्या ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली कुंडात पर्यटनासाठी आलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झालाय। स्वप्नील धावडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। पौड पोलीस, वन विभाग, रोहा रेस्क्यू टीम यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं। कोल्हापूर आणि कोकणला जोडणाऱ्या करूळ घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्यात। या घाटाचं काही महिन्यांपूर्वीच नूतनीकरण झालं होतं। यासाठी तब्बल 250 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते। हे काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप होतोय। नाशिकमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। जून महिना उलटला तरीही पाऊस न झाल्यानं नाशिककर चिंतेत होते। जिल्ह्याचा पाणीसाठा 7% आल्यानं पाणी कपातीचीही टांगती तलवार होती। मात्र पाऊस पडल्यानं उकाड्यानं त्रस्त झालेला नाशिककर जून महिना अखेर सुखावला। वाशिम जिल्ह्यातील मानोरा, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर, रिसोडसह वाशिम तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी बरसल्या। खरीपाच्या पेरणीला पोषक ठरल्यानं बळीराजात समाधानाचं वातावरण आहे। मात्र जलपातळी वाढीसाठी जिल्ह्यात दमदार पावसाची आवश्यकता आहे। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। त्यामुळे ओसंडून वाहणाऱ्या चांदणी नदीचं पाणी आगळगाव पुलावरून वाहू लागलंय। अशा परिस्थितीत ग्रामस्थांचा याच पुलावरून जीवघेणा प्रवास सुरू आहे।
परभणी शहरासह जिंतूर सेलू तालुक्यात जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे सखल भागात पाणी साचलं, तसंच पावसाचा पिकांवरही चांगला परिणाम होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीच्या पट्ट्यात मुसळधार पाऊस झालाय। अर्ध्या तासात 70 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे नुकतंच उगवलेलं पीक आणि पेरलेलं धान्य मातीतच सडून वाया जाणार आहे। पुण्याच्या इंदापूर शहरासह तालुक्यात आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर वरुणराजानं हजेरी लावली आहे। गेल्या आठवड्याभरापासून इंदापूर तालुक्याच्या सर्वच भागात पावसानं दडी मारली होती। पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी वर्ग सुखावलाय। वरिष्ठ आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांना राज्याच्या पहिली महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळालाय। महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात प्रथमच महिला आयएएस अधिकाऱ्याची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली। सुजाता सौनिक गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या। ते 1987च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत। शेलू रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। रेल्वे प्रशासनानं प्लॅटफॉर्मवर जाण्याचा जुना मार्ग बॅरिकेड टाकून बंद केलाय, त्यामुळे प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरून लोकलच्या समोरून प्रवास करतायत असं दिसतंय। उल्हासनगरमध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातील सर्वच टपऱ्या जेसीबीच्या सहाय्यानं जबरदस्त केल्या। कोल्हापूर जिल्ह्यातील माणगावच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचा निवृत्ती समारंभ पार पडला। 35 वर्ष सेवा बजावल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली, तसंच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। चंद्रपूरच्या गौरीचंद्र मलिक यांना सीए कायद्यांतर्गत विदर्भातील पहिलं भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र मिळणार आहे। ते मूळचे बांगलादेशचे असल्यानं त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालं नव्हतं, मात्र आता सीएए कायद्यांतर्गत त्यांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे। वाशिममध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत 1074 अंगणवाडी केंद्रांच्या भिंती रंगवण्याचं काम सुरू आहे। विविध मनोरंजक तसंच संदेशात्मक चित्र, सुविचार म्हणी यांचं रेखाटन भिंतीवर केल्यानं अंगणवाड्यांना एक वेगळंच रूप आलंय। कांदिवली समता नगरमध्ये पाण्यासाठी महिलांनी बिल्डर एसडी कॉर्पोरेशनच्या विरोधात रास्ता रोको केला। सरोवा या म्हाडाच्या पुनर्विकसित संकुलात 25 मार्चपासून पाणी टंचाई आहे। विकासकाकडे तक्रार केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत आहेत, त्यामुळे नागरिक संतापले। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील एवढीगाव परिसरात गावकऱ्यांनी अनोखा आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवलाय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभाराचा शेवडी इथल्या नागरिकांनी चक्क रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना हारफुलं वाहून खड्ड्यांची पूजा करत आंदोलन केलं। केंद्र सरकारच्या आयात धोरणाच्या विरोधात सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। केंद्राच्या अध्यादेशाची होळी करत निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली। यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अहमदाबादमधील स्काय सिटी रोड जवळील रस्त्यावर 30 फुटांपेक्षा मोठा खड्डा पडला। महापालिकेकडून सीवर लाईन टाकण्याचं काम सुरू असतानाच हा भला मोठा खड्डा दिसला। स्थानिक लोकांनी हा खड्डा बुजवला। परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील देऊळगावमध्ये मराठा आरक्षणासाठी 19 वर्षाच्या तरुणानं आत्महत्या केली। संदीप रोहिदास गायकवाड असं तरुणाचं नाव आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळेल की नाही, आपल्या भविष्याचं काय होईल असं त्यानं चिठ्ठीत लिहिलं होतं। लातूरमध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। या घटनेत 5 ते 6 जण जखमी झालेत। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जखमींवर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत। कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचनं एका सराईत चोर महिलेला अटक केली। अश्विनी भंडारी असं या चोर महिलेचं नाव आहे। तिच्याकडून 9 गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे, तर 12 मोबाईलही जप्त करण्यात आलेत। रायगडच्या माणगाव इथल्या आदिवासी आश्रमशाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। नेत्रा लेंडी असं या विद्यार्थिनीचं नाव आहे। 2 दिवसापासून ती मुलगी आजारी होती, मात्र शाळेतील शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालक आणि नातेवाईकांनी केलाय। चंद्रपुरात आरोपीनं पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची घटना घडली। 4 दिवसापूर्वी विवाहितेच्या हत्या प्रकरणातील हा आरोपी होता। या आत्महत्येच्या घटनेनं खळबळ उडालेली आहे। पोलीस तपास सुरू आहे।